वेस्ट टू एनर्जी म्हणजे काय हे संकल्पनाच मुळात समजून मला घेण्याचा योग आहे. माहीत नव्हती. ज्यावेळेस मी समजली तर त्यावेळेस असं जाणवलं की त्या कृतीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते दादांच्या उपस्थितीत, दादांच्या कारकिर्दीत झालं. त्याचं खरं तर मुशीकर म्हणून मला स्वतःला खूप अभिमान आहे. पण आता जी परिस्थिती आहे तर ती इतकी बदलली आहे की मुशीला म्हणतो मी महेदादाच्या रूपाने सोन्याचे दिवस आलेत. निश्चितच मी आज मुशीमध्ये 35, 40, 45, 50 लाख रुपये गुंठा माझ्या मनानुसार वाकडा आणि मुशीमध्ये काही फरक राहिला नाही. म्हणजे अनेक मोठे-मोठे बिल्डर नामांकित जे पुणे शहरात बरोबर. नामांकित आहे. असे बिल्डर आपल्या ह्या बोर्डवाडीमध्ये काम करतात. कारण का कौटुंबिक विषय असेल, कौटुंबिक विषयामध्ये पण दादांनी सबुरीचा सल्ला देण्याचं काम केलं. कधी तोडण्याचं काम नाही केलं. काही माणसं जोडण्याचं काम दादांच्या माध्यमातून झाले. त्याचे अनेक उदाहरणं माझ्या मनानुसार त्यांनी माझ्या कधी भेदभाव नाही केला गावाला. भेदभाव कधी नाही केला. राजकारणापलीकडंच नाही तर दादा जे हे व्यक्ती आहे, दादा राजकारणापलीकडचीच व्यक्ती आहे. हं. दादा राजकारण म्हणून जर करतच नाही आणि माझ्या मनानुसार केलं पण नाही आजपर्यंत. नमस्कार, मी भाऊसाहेब कोकाटे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलं. महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकांचं वारं चालू झालं. आरोप, प्रत्यारोप यांनी सगळ्या निवडणुकांचं पर्व बदललं गेलं. आज आपण पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. या मतदारसंघामध्ये मोशीगावचे सुपुत्र संघर्ष काय असतो, संघर्षातून यश काय असतंय आणि हे सगळं मिळाल्यानंतर सुद्धा आपली पावलं जमिनीवरती टिकून राहावीत ही भावना, मग समाजकारणाबरोबर रंजल्या गाजल्यांना मदत करणे, एकमेकाला हात देणे, एकमेकाचा हात हातात घेऊन एखादा कार्यकर्ता आपल्या जवळ आल्यानंतर त्याच्या पाठीवरती कर्तृत्वाची थाप देणे, त्याला मोटिवेट करणे, अशा अनेक गोष्टीतून अनेकांच्या आयुष्यामध्ये ज्यांनी परिवर्तन घडवलं की फक्त पैसा गरजेपुरता लागतो परंतु त्याच्या पलीकडे एक विश्व असतं, ते आनंदाने जगता आलं पाहिजे, हे ज्यांच्या माध्यमातून येणारी नवीन पिढी शिकली, असं एक या शहराचं दिलखुलास व्यक्तिमत्व. मोशी आणि परिसरामध्ये बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून एक नवी ओळख ज्यांनी निर्माण करून दिली, ते या मोशीगावचं भूषण किंवा या मोशी गावाच्या विकासात्मक दूरदृष्टिकोनातून मोशीगाव कसं असलं पाहिजे हे ज्यांनी स्वप्न पाहिलं, ते उद्योगपती आदरणीय संतोष भाऊ बारणे आज आपल्या समोर आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. मला एक सांगा साहेब, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 1997 ला तुमच्या या सगळ्या गावांचा समावेश झाला. तुम्ही लहानपण पाहिलं, तुम्ही मोशी गाव पाहिलं, तुम्ही संघर्ष केलेला आहे, तुम्ही सायकलवरती प्रवास केलेला आहे. हे सगळं पाहत असताना पूर्वीचं मोशी गाव आणि आत्ताचं मोशी गाव याच्यामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला? निश्चितच 1997 ला ज्यावेळेस महापालिकेमध्ये ही नवीन समाविष्ट गाव गेले, त्यानंतर माझ्या माहितीनुसार आम्हाला टॅक्स जो यायचा महापालिकेचा स्टार्टिंगला 1997 नंतर, तो खरा टॅक्स मला 2014 नंतर भरलेला आनंद वाटायला लागला. कारण का की 2014 नंतर 14च्या आधी कुठं रस्ते नसायचे, कुठं लाईट नसायची, पाण्याची व्यवस्था नसायची, अनेक गोष्टी ह्या भेडसावत होत्या. आणि 2014ला ज्यावेळेस नामदार महेशदादा लांडगे पहिल्यांदा आमदार झाले, त्याच्यानंतर जी परिस्थिती बदलली, तर आज गर्वाने सांगूशी वाटतं की प्रत्येक चौकामध्ये सिग्नल बसले, त्याच्यानंतर 4 पदरी रस्ते झाले, नवीन स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी महापालिका आली. महापालिका येत असताना ह्या चिखली, मोशी, चरवली, डुडुगाव किंवा तळवडे ह्या भागाचा एवढा विकास झाला, त्यातल्या त्यात आम्ही मोशीकर भाग्यवान म्हणायला हरकत नाही. कारण का की मोशीमध्ये जगातील जागतिक औद्योगिक सेंटर हे मोशीमध्ये आलं. पिंपरी चिंचवड एरियातलं सगळ्यात कायद्याचं जे काही चालतं ते कोर्ट आपल्या न्यायालय आलं, आपल्या डिस्ट्रिक्ट कोर्ट आपल्या मोशीमध्ये आलं. त्याच्यानंतर जी न्याय व्यवस्था किंवा लोकांची सुरक्षेच्या दृष्टीने आपण पाहिलं गेलं जातं, ती पोलीस यंत्रणेचं मुख्य कार्यालय आपल्या मोशीमध्ये आलं, आयुक्तालय आलं. त्याच्यानंतर पिंपरी जेवढे पण RTO आहे, आता ग्रामीण पिंपरीमध्ये माझ्या माहितीनुसार बराचसा ग्रामीणचा पट्टा RTO मध्ये येतो, ते RTO कार्यालय सुद्धा आपल्या मोशीमध्ये आहे. त्याच्यानंतर COP कॉलेज आज जे डिस्ट्रिक्ट ज्या लेवलला समजलं जातं ते COP कॉलेज आपल्याकडे आलं.
त्याच्यानंतर गेले माझ्या माहितीनुसार मला जसं कळतंय, इलेक्शन आल्यावरती नेहमी विषय ठरतो तो कचरा डेपोचा. हो. कचरा डेपो आणि इलेक्शन हे तो नातंच एक वेगळं आहे. पार्टच झालता की एक कचरा पार्ट डेपो आणि आणि निवडणूक. निवडणूक आणि हां. त्या निवडणुका आल्या की 6 महिने आधी सगळ्यांना वास यायला चालू होतो. हो. तो वास कसा येतो, कुठून येतो माहीत नाही. म्हणजे पण 6 वर्ष, 5 वर्ष तो वास गायब होतो आणि 4 महिने, 3 महिने वास म्हणजे चालू होतो. तुमच्या म्हणण्यानुसार की 4-4.5 वर्ष निवडणुका झाल्यानंतर तोपर्यंत कचरा डेपोचा वास कधी कुणाला येत येत नाही. नाही. परंतु निवडणुका तोंडावरती आल्या की मग राजकीय वाद चालू होतात, Yes, मग त्या yes, कचऱ्याचा वाद चालू होतो. ठीक आहे. निश्चितच मला सांगायला अभिमान वाटेल कारण की त्या कचरा डेपोचा जे वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट झाला, त्यावेळेस माझ्या माहितीनुसार काही जे कन्सल्टंट होते त्यांच्याबरोबर बोलण्याचा योग माझ्यासारख्या व्यक्तीला आला. वेस्ट टू एनर्जी म्हणजे काय हे संकल्पनाच मुळात समजून मला घेण्याचा योग आहे. माहीत नव्हती. ज्यावेळेस मी समजली तर त्यावेळेस असं जाणवलं की ते कृतीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते दादांच्या उपस्थितीत, दादांच्या कारकिर्दीत झालं. त्याचं खरं तर मुशीकर म्हणून मला स्वतःला खूप अभिमान आहे. कारण का की वेस्ट टू एनर्जी जो प्रकल्प आहे, तर माझ्या मनानुसार जेवढा आता मेट्रिक टन माझ्यानुसार हजारो मेट्रिक टन कचरा तिथं साचला होता. बरोबर आहे. तो आज माझ्या मनानुसार मायनिंग करून तो मायनस होत चाललाय. त्याच्यापासून 4-5 मेगावॅट लाईट तयार होती. त्याच्यानंतर त्याची जे ओला आणि सुका कचऱ्यापासून विलगीकरण, खत निर्मिती होती. त्याच्यानंतर त्याची जे पावडर आहे त्याची ब्रिक्स तयार होती. म्हणजे त्या कचऱ्याचाही काहीतरी यूज व्हायला लागलं. पूर्वी कचरा म्हणजे आपण असं समजायचं की ते रिटर्न त्याचं काही मिळणार नाही. असं माझ्या मनानुसार बऱ्यापैकी सर्वांच्या लोकांच्या मनामध्ये होतं. पण माझ्या मनानुसार कचरा आज जो येणाऱ्या काळासाठी माझ्या मनानुसार ते जेवढे पण डोंगर जे झालते मोशीचे ते मायनिंग करून ते 0-0 होत चाललेत. येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये माझ्या मनानुसार ते 0 झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला स्वतःला खात्री आहे. मला बारणे साहेब एक सांगा, तुम्ही एक बांधकाम व्यावसायिक म्हणून तुम्हाला बांधकाम व्यवसायाचा गेल्या 14-15 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, एक तर ओलांडून गेलं तुमचं. या सगळ्या गोष्टी करत असताना बांधकाम व्यावसायिक म्हणून पूर्वीच्या काळात 2014च्या अगोदर मुशीला घर घ्यायचं म्हटलं किंवा डुडुळगावला घर घ्यायचं म्हटलं की कचरा डेपोमुळे तुमच्याकडे कोणी येत नव्हतं. निश्चित. पण आज परिस्थिती बदलली. आज तुम्हाला बाणेर, बालेवाडी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आयटीची, औद्योगिकरणातली किंवा पुण्यात राहणारी लोक आज तुमच्याकडं घर घेण्यासाठी येतात, वेटिंगला असतात चांगल्या. मग हा जो बदल झालाय, ह्या बदलाला तुम्ही दादांनाच प्राधान्य देणार का? निश्चितच 100% प्राधान्य द्यायला हरकत नाही. मी म्हणतो दिलेलंच आहे. कारण का की पूर्व साईडला कचरा डेपो आणि पश्चिमे साईडला कचरा अख्ख्या शहरातला कचरा कुदरवाडीत यायचा. त्यामुळे मुशीकडे पाहायचा दृष्टिकोन बऱ्यापैकी पिंपळे सौदागर, पिंपळे निलक, बाणेर, वाकड आणि त्या भागातली लोक मुशी मधले कचरा डेपो आणि तुमचं कुदरवाडी त्याच्यामुळे आम्ही पूर्ण हैराण झालतो माझ्या माहितीनुसार. बऱ्यापैकी आता परिस्थिती लोकांनी पूर्वी काही लोकांनी जागा लोकांना दिल्या, ठीक आहे, त्यावेळेस त्यांना योग्य मोबदला मिळाला. पण आता जी परिस्थिती आहे तर ती इतकी बदलली की मुशीला म्हणतो मी महिदाच्या रूपाने सोन्याचे दिवस आलेत. कारण का की तळागाळातल्या मुलाला व्यवसाय करण्याचं काम हे महिदाच्या माध्यमातून अनेक लोकांना बळ देण्याचं काम माझ्या मनुष्य, त्याच्यामध्ये मी पण असं माझा परिवार आहे. बरोबर. म्हणजे 100% देण्याचं काम दादांनी त्या अनेक लोकांना हात देण्याचं काम केलं आहे आणि माझ्या मनानुसार इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ते निश्चित देता येईल एवढी मला स्वतःला खात्री आहे. बारणे साहेब मला एक सांगा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं नाक म्हणून आता मुशीकडे पाहिलं जातं. मी नाक का म्हणतो तर इंद्रायणीच्या तीरावरती वसलेलं गाव, जुन्नर, आंबेगाव, खेड, नाशिक जो काय पट्टा आहे नगरचा, येणाऱ्या लोकांची जी संख्या आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आतमध्ये यायचं म्हटलं की इंद्रायणी नदी ओलांडली की महानगरपालिकेची हद्द चालू होते. अशा या पिंपरी चिंचवडच्या समाविष्ट गावांमधलं नाकावरचं गाव म्हणून आपण मुशीकडे पाहतो. आज मुशीमध्ये बदल झालेला दिसतो, तुम्ही त्याचे साक्षीदार आहे. गावातून शहरीकरणामध्ये आले, इथं रस्ते आहेत, पाणी आहे, सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या. याचं सगळं श्रेय तुमच्यासारखी बांधकाम व्यवसायामध्ये असणारी मंडळी, म्हणजे ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही, व्यावसायिक दृष्टिकोन, तरी पण ते दादाला महत्व देतात. मग मला एक सांगा, हे सगळं होत असताना काही लोकांचं असं म्हणणं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये विकासच झाला नाही. निश्चितच तुम्ही आजचा जो प्रश्न उपस्थित केला माझ्या मनानुसार खूप चांगला आणि सुलभ प्रश्न तुम्ही मला विचारला. कारण की पूर्वी म्हणण्यापेक्षा एक 7 ते 10 वर्षापूर्वी पिंपळे सौदागर आणि पिंपळे निलक, वाकड, बाणेर हा पट्टा असा होता की त्या भागात घर घेतलं म्हणजे तो खूप चांगला उच्चगृह व्यक्ती.
तर त्याची जे 2014 नंतरची जी काही शिक्का लागला होता तिकडचा, तो 14 नंतर तो पुसला गेला. कारण का की जगामध्ये जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या एशिया खंडातल्या सगळ्यात जास्त कंपन्या चाकणमध्ये आहेत. चाकण MIDC. आणि मुशी असं शहर आहे की ते इंद्रायणीच्या क्रॉस केल्यानंतर पहिलं गेट मुशीच लागतं, नंतर बाकीची गावं लागतात पिंपरी शहरामध्ये. त्याच्यानंतर मुशीकडे जेवढी आता मी आता ह्या भागामध्ये माझ्यानुसार एक 12 ते 14,000 घरं आतापर्यंत निर्मिती केली आणि लोकांना राहायला दिलं. त्याचं ओपिनियन घेतल्यावर लक्षात आलं की आमच्याकडे जे काही पाण्याचा दृष्टिकोन होता तो आता खरोखर तो पुसलाय. कारण की बोहडवाडी हे गावठाण पूर्वी निम्म महापालिकेमध्ये होतं, निम्म प्राधिकरणामध्ये होतं. आता मर्ज झालं. तर पूर्वी प्राधिकरणामध्ये तोच रेट आणि इकडचा प्राधिकरणामध्ये जास्त रेट आणि इकडं कमी रेट. तर ते डिफरन्स होता. पण माझ्यानुसार आज प्राधिकरणापेक्षाही चांगला विकास ह्या भागामध्ये होत आहे आणि निश्चितच बाणेर वाकड झालं किंवा त्या भागातील लोक आज शांत म्हणून, सुंदर म्हणून आणि वातावरण एकदम पर्यावरणासाठी खूप पोषक आहे असं लोकांचं रिव्ह्यू पण आहे आणि जास्त मागणी आपल्या ह्या भागामध्ये वाढली आहे. कारण का की ते स्मार्ट सिटीमध्ये पण गेले आणि कचरा डेपोचं डाऊन झालं, पलीकडे कुदरवाडीचाही पार्ट कचऱ्याचा R झोनमध्ये कन्वर्ट केलं. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमच्यासारख्यांचे चांगले दिवस आले असं म्हणायला वावगं ठरणार नाही. बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस आले. इथं राहणारी लोक, मग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधली, IT कंपनीतली ही सगळी मंडळी आता मुशी आणि या परिसराला प्राधान्य देतात. म्हणजे IT कंपनीमध्ये दोघे नवरा बायको जर कामाला असतील तर इथून भले इंजवडी लांब असेल किंवा तळवड्याची IT कंपनी थोडीशी दूर असेल, हे लोक आता सध्याच्या काळामध्ये मुशीला प्राधान्य देतात. यांच्या बोलण्यातून आलं की मुशीच्या जागेचं खऱ्या अर्थाने सोनं जर केलं असेल तर ते आमदार महेशदादा लांडगे यांनी केलं. तरी पण बारणे साहेब, मग इथला पाण्याचा प्रश्न, इथला लाईटचा प्रश्न, इथले अंतर्गत रस्ते, आज आपण मुशीमध्ये आत आल्यानंतर आज जर पाहिलं तर आता बऱ्यापैकी आपल्याला प्राधिकरणाचा फील येतो. रस्ते प्रशस्त झाले, मोठे झाले, काही रस्ते बाकी असतील ते होत आहेत. हे सगळं तुम्ही बांधकाम व्यावसायिक म्हणून तुम्हाला जागेचा जो काही फरक होता, म्हणजे पूर्वी मुशीतली जागेची किंमत आणि आजची जागेची किंमत याच्यामध्ये बदल झालाय? निश्चितच मी आज मुशीमध्ये 35, 40, 45, 50 लाख रुपये गुंठा माझ्या मनानुसार वाकड आणि मुशीमध्ये काही फरक राहिला नाही. कारण का की तेवढं डेव्हलपमेंट ह्या मुशीमध्ये खूप जोराचं आहे. आता इथं माझ्या मनानुसार ह्या भागामध्ये, बोहडवाडी ह्या भागामध्ये कुमार सारखे बिल्डर, फर्ने साहेबांसारखे बिल्डर, रामग्रुप सारखे बिल्डर, म्हणजे अनेक मोठे बिल्डर नामांकित, जे पुणे शहरात नामांकित आहे, असे बिल्डर आपल्या ह्या बोहडवाडीमध्ये काम करतात. कारण का की ते पूर्वी माझ्या मनानुसार ते म्हणायचे की मुशीला जास्त रेट नाही. पण आज 7 ते 8,000 रुपये, 10,000 रुपयांनी पण काही लोक फ्लॅट रेट देत आहे. त्याचा एकच आहे की रस्ते सुलभ, पाण्याची व्यवस्था एकदम सक्षम आणि भौगोलिक पातळीचा विचार करून जे विचार महापालिकेपर्यंत, दादांपर्यंत जे जातात ते कामरूपी कृतीत दिसतात. तर ते मला जाणवलं आणि आमच्यासारख्या व्यावसायिकाला निश्चितच दादा नसून माझ्या मनानुसार दादांचं काम येणाऱ्या भविष्य काळासाठी दादा हा समाविष्ट गावांसाठी पालनहार असणार आहे. कारण का की ग्राउंडवरती जमिनीवरच्या लोकांना दादांनी हात करून त्याचं सोनं करण्याचं काम दादांच्या माध्यमातून होत आहे. अनेक लोकांना, आता कुणाचे नाव घेणं उचित नाही, कारण की अनेक मुलांना त्यांनी चांगला रस्ता दाखवला आहे. कौटुंबिक विषय असेल, कौटुंबिक विषयामध्ये पण दादांनी सबुरीचा सल्ला देण्याचं काम केलं. कधी तोडण्याचं काम नाही केलं. काही माणसं जोडण्याचं काम दादांच्या माध्यमातून झाले. त्याचे अनेक उदाहरणं माझ्या मनानुसार, भेदभाव नाही केला गावाला, भेदभाव कधी नाही केला. आणि जे आता पूर्वी एक 8 दिवसापूर्वी गावामध्ये काही लोक बोलले, माझ्या मनानुसार दादा निश्चितच जे बोललेत, नागेश्वराच्या साक्षीने धरून सांगतो असं बोलले. माझ्यानुसार निश्चित दादांचा शब्द तो सोन्याचा आहे. कारण का की अशी व्यक्ती कधी बोललेच नाही. म्हणजे मी ह्या पॉलिटिकल पक्षाचा आहे, मी ह्या पॉलिटिकल पक्षाचा आहे, मी त्या पॉलिटिकल विचाराचा आहे, असे विचार अनेक लोकांनी मांडले, दुसऱ्यांनी तयारी केली. पण माझ्या मनानुसार दादांनी प्रत्येक व्यक्ती हा माझ्या विचाराचा, त्याच्या विचाराचा मी आहे, कधी पक्षाच्या पलीकडे जाऊन दादांनी ते काम अजूनही करत असतात. आणि माझ्या मनानुसार मला जेवढं ज्ञानात आहे तर दादांनी कधी ह्या पक्षाचं मी तुमचं काम करणार आहे, तुम्ही त्या पक्षाचं म्हणून काम करणार नाही, असं माझ्या मनानुसार कधी केलेलं दिसलं नाहीये. कारण त्याचा साक्षीदार मी आहे. कारण मला जे ज्ञानात आहे मी निश्चित तुम्हाला अगदी खूप मनापासून सांगत आहे. कारण का की कुठलाही माणूस मोठं होत असताना
सहारा लागतो, बरोबर. आशीर्वादाची गरज लागते. तर ती गरज माझ्या मनानुसार बोरशी विधानसभेच्या त्या दैवतामध्ये आहे, महेशदादामध्ये आहे. कारण का की अनेक संसार जुळवण्याचं काम, अनेक खेळाडूंना घडवण्याचं काम, अनेक स्पोर्ट्समॅनला त्या मोठ्या पातळीवर नेण्याचं काम दादांनी अदृश्य केलं. कधी त्याचं पॉलिटिकल इश्यू केला नाही. माझ्या त्या गोष्टीचं राजकारण कधी राजकारण केलंच कधी केलं नाही. अनेक मुलांना स्पोर्ट्सची स्कॉलरशिप असेल, कुणाला दत्तक असेल, अनेक गोष्टीला बरोबर आहे. ज्ञानापासून शिक्षणापर्यंत, खेळापासून खेळाडूपर्यंत घडवण्याचं काम ह्या भोसरी भागामध्ये होत आहे. कारण का की भोसरीमध्ये पण पहा ना, कबड्डी आहे, तुमचं रेसलिंग पैलवानकी आहे, पैलवानकी सायकलिंग आहे, आहे. सायकलिंग आहे. अनेक कॉम्प्लेक्स रेडी झालेले आहे ह्या भागामध्ये. कुठल्या विधानसभेला अख्ख्या 288 मध्ये एवढा प्रकार. तर त्याप्रमाणे दादांकडे निश्चित भविष्यासाठी येणारं व्हिजन आहे आणि त्या व्हिजनला आपल्यासारख्या व्यक्तीने तन मन धन्य काम केलं पाहिजे अशी स्वतःची माझी व्यक्तिगत इच्छा आहे. कारण का की दादांकडं माझ्या माहितीनुसार जे काही व्यक्ती घडलाय तो माणूस, ते समाजाने एक वेगळंच त्यांना एक देवाने एक वेगळंच त्यांना एक वरदान दिलं आहे, हो. असं माझं स्वतःचं मत आहे. कारण की ते व्यक्ती रात्री 12-2ला झोपतात आणि सकाळी 6ला उठतात. परत 6, 5:30, 6ला व्यायाम करून हे करून त्याच्यानंतर धावा असेल, मैत असेल, सुखदुःखाचे कार्यक्रम असेल, ते बिचारे मनापासून धावतात. हे का धावतात? लोकांना समाधान मिळते. ह्याच्यापासून काय असं हे नाही. समाधान मिळते, बुवा आमचे दादा माझ्याबरोबर आहे, आलेत. बरोबर. आणि ते जे समाधान आहे त्या कुटुंबालाच माहिती असतं, की ते आलेले आत्मीयता काय काय असतं, आहे. आत्मीयता काय आहे. बाकीच्यांना त्याची कल्पना येऊ शकत नाही. पण जे येतात कार्यक्रमाला आणि त्या ज्या कुटुंबाला 4 वेळा ते बोलतात, "दादा आले तुम्ही, बरं वाटलं." म्हणजे ह्या व्यक्तीने कधी चहाची टपरी बसून ओपनिंगला अनेक मोठ्या-मोठ्या 5 स्टार हॉटेलला असेल किंवा अनेक व्यावसायिक असेल, त्यापर्यंत कधी-कधी नाही म्हणले नाही. माझ्यानुसार गरीबातल्या गरीब मुलांना आता मी बऱ्यापैकी देऊ रस्त्याला आमच्या बरेचसे शॉप झालेत. कुणाचं कपड्याच्या दुकानाचं आहे, कुणाचं बरोबर. अनेक व्यवसाय आहे. पण छोट्या-छोट्या याला ते स्वतः येतात. म्हणजे पूर्वीचे काही नेते मंडळी आणि आत्ताच्या नेते मंडळीमध्ये जमीन आसमानाचा जमीन फरक आहे. आसमानाचा. जमीन आसमानाचा फरक आहे. आणि येणाऱ्या काळासाठी माझ्या मनानुसार दादांकडं आपण आमदारच नाही, पण पालनहार आहे ह्या नात्याने पाहिलं तरी वावगं ठरणार नाही. बरोबर. आपल्या भोसरी भागातले पालनहार, आपल्या भोसरी भागातले माझ्या मनानुसार बजरंग भजन. ज्याला म्हणतो ताकद आहे, त्या बजरंगाने त्यांना खूप मनापासून ताकद द्यावी आणि त्यांची जी श्रद्धा आहे शिवशंकरावरती, ती मनापासून दादांच्या पाठीमागं अशीच इथून पुढं कायम उभी राहावं, एवढीच सदिच्छा देतो आणि शंकर भगवानने त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि चांगल्या मताने ते निवडून येवो, हीच श्री शिवशंकरचरणी प्रार्थना. मला जाता जाता फक्त आता एकच प्रश्न विचारायचा आहे साहेब तुम्हाला. राजकारणात काम करत असताना अनेक अशा व्यक्ती असतात की ती गावकी, भावकी याच्यामध्ये वितुष्ट निर्माण करतात. गावांना कधी एकत्र येऊन देत नाही, भावकीला कधी एकत्र येऊन देत नाही आणि मग आपल्या राजकारणाच्या सारीपाटासाठी त्यांचा प्याद म्हणून वापर करतात. तुम्हाला असा एखादा अनुभव आलाय का की दादांनी राजकारणाच्या विरहित आणि राजकीय स्वार्थासाठी कधी असं काही केलंय, असं जाणवलं का लोकांना जुळवण्याचं काम केलं, गावं जुळवण्याचं काम केलं, असं एखादी गोष्ट आहे का की जी स्मरणात राहील तुमच्या? निश्चितच सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहे. निश्चितच तुम्ही खूप चांगला मला प्रश्न विचारला. राजकारणापलीकडंच नाही तर दादा जे हे व्यक्ती आहे, दादा राजकारणापलीकडचीच व्यक्ती आहे. हं. दादा राजकारण म्हणून जर करतच नाही आणि माझ्या मनानुसार केलं पण नाही आजपर्यंत. दादांनी अशा गोष्टी आहे की अनेक माझ्या मनानुसार गावकी भावकीचा जो वाद हो. असायचा. हो. आता मी मुशीमध्ये काही गावात फिरत असताना अनेकांच्या घरी गेले. ते का गेले? त्यांना बोलवलं का? नाही बोलवलं. राजकारणापलीकडचीच व्यक्ती आहे. बरोबर. घरी गेले म्हणून आता ठीक आहे, काही पॉलिटिकल व्यक्ती काहींच्या घरी जात नाही. तर त्यांचा प्रश्न आहे. माझ्या म्हणण्यानुसार ते राजकारणापलीकडची व्यक्ती आहे आणि अनेक भावकीमध्ये वाद होत असतात शिल्लक कारणाने. हो. पण त्यांनी सगळ्यांना एका जागेवरती बसून समजून घेऊन सांगून 10 पावलं मागे येऊन त्यांनी ते जुळवलंय. एका धाग्यात कारण एक गुंतण्याचं कुटुंब काम. जर माझ्या मनानुसार वाईट झालं ना, तर त्याचे 10 वर्ष तो दिवस आलेला माणूस असतो. बरोबर. आणि तो विचाराने थकून जातो. त्याला आधाराची गरज असते. तेव्हाच आधार देण्याचं काम खरं माझ्या मनानुसार महेशदादांनी निश्चित कुटुंब जुळवण्यासाठी केलं आहे. आता अनेक लोकांची मी नावं घेऊ शकतो. बरोबर आहे. पण ते उचित ठरणार नाही. कारण की ते आदर्श घेतला पाहिजे. बरोबर आहे. माझ्या मनानुसार आदर्श घेतला पाहिजे. बरोबर. मनुष्य जन्म परत नाही, एकदा जन्म आहे. जीवनामध्ये यावं तर दादांसारखं काम करायला जन्माला यावं माझ्या मनानुसार. निश्चित मी त्यांना तसं हे देईल. कारण का की जीवनात
प्रत्येकजण जीवन जगून प्रत्येकाचा व्यवसाय व्यापार पाहत असतो. पण हे व्यक्ती सगळं करत असताना अनेक लोकांना आधार देण्याचं काम, सपोर्ट करण्याचं काम, चांगलं वाईट सांगण्याचं काम, वाईट असेल तर वाईट म्हणण्याचं धाडस किंवा चांगलं असेल चांगलं म्हणण्याचं धाडस निश्चित दादांच्या रूपात आहे. आणि माझ्यानुसार येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या पुढच्या काळासाठी हे पिंपरी शहर मध्ये भोसरी विधानसभा ही अनेक मोठ्या-मोठ्या संस्थांनी म्हणा, खेळाडूंनी म्हणा, निश्चित नाव रोल मॉडेल व्हावं. रोल मॉडेल असेल. आणि मला जेवढं ज्ञानात आहे, आता जे चाललंय, येणाऱ्या काळासाठी पिंपरी शहरचा मुळशी हा भाग जिल्ह्याच्या नामांकनामध्ये नंबर 1 ला असेल. कारण का मला असं जाणवतंय की जिल्हा काही कारणास्तव स्प्लिट झाला, त्याचं मुख्य केंद्र मुळशी असू शकतं, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. कारण की त्या दृष्टीनेच प्रयत्न दिसतात. आणि मुळशीमध्ये औद्योगिक सेंटर, COP कॉलेज, डिस्ट्रिक्ट कोर्ट, कमिशनर ऑफिस, अनेक तुमचं कॅन्सरचं, वेस्ट एनर्जी, कॅन्सरचं 850 बेडचं हॉस्पिटल, म्हणजे हे मुळशीतच का आले? संविधान भवन अनेक लोकांना जातीच्या पलीकडे व्यक्तीने काम केले. त्या जात धर्म कधी त्या व्यक्तीने पाहिलाच नाही. जात कुठल्या जातीचा आहे तो, हे जातीच्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीने काम केले. आणि ते व्यक्तीला अशीच नागेश्वरांनी आमच्या मोठी बुद्धी देवो आणि त्यांना खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येवो ही सदिच्छा मी त्यांना परत एकदा देतो. धन्यवाद. मंडळी, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर एक वाक्य निश्चित त्यांच्यासाठी आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आयुष्यात काय पाहिलं पाहिजे की राजकारणाच्या सारे पाठावरती राजकारणाचं बुद्धिबळ खेळत असताना आपल्याला वाटेल तशी प्यादी आपण फिरवायची आणि वाटेल तसं राजकारण करायचं, याच्या पलीकडे जाऊन राजकारण केलं पाहिजे. जसं आता बारणे साहेबांनी सांगितलं की मुळशीचं दादांनी सोनं केलं. आणि खऱ्या अर्थाने ज्या मुळशी गावाला कचरा डेपोमुळे ओळख होती की मुळशी म्हटलं की कचरा डेपो यायचा किंवा तिथं वास यायचा, दुर्गंधी यायची, डेव्हलपमेंट नसते, म्हणजे याचं श्रेय जर दिलं असेल कुणाला तर ते नक्कीच इथल्या सुख सुविधा, इथलं इन्फ्रास्ट्रक्चर, इथलं डेव्हलपमेंट, इथली माणसं, या माणसांनी बाहेरून आलेला आपला बाहेरचा परका हा कधीच भेदभाव मानला नाही. आणि याचं कारण फक्त एकच आहे की ज्यांनी या सगळ्या विकासाचा दूरदृष्टिकोन पाहिला ते म्हणजे आमदार महेश दादा लांडगे. आपण शोधलं पाहिजे, आपली दृष्टी चांगली असली पाहिजे. विकास होतोय, बदल घडतोय, बदल घडलेला आहे, फक्त तुमची नजर त्या दृष्टिकोनातून असली पाहिजे. निरंतर विश्वासाची ही 10 वर्ष अशीच विकासाच्या माध्यमातून गेली आणि समाविष्ट गावांना एक नवी ओळख मिळाली. आणि म्हणूनच आपण सगळेजण जर ह्यांच्यासारखे बांधकाम क्षेत्रामधली माणसं जर सांगत असतील की बदल घडलाय, तर मग तो आपण मान्य केला पाहिजे. बारणे साहेब, आज तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू.